नमस्कार मंडळी, जर तुमच्या घरात एकही ज्येष्ठ नागरिक किंवा महिला असेल तर हा व्हिडिओ बंद करू नका, कारण येत्या काही दिवसांमध्ये एसटी बसमध्ये तुम्ही चढल्यावर कार्ड नसेल, म्हणजेच या व्हिडिओमध्ये ज्या कार्ड बद्दल आपण बोलणार आहोत ते कार्ड तुमच्याकडे नसेल तर मिळणारी अर्धी किंवा मोफत प्रवास सवलत थेट बंद होऊ शकते आणि पूर्ण भाडं खिशातून जाणार आहे। हे कार्ड नेमकं काय आहे, ते खरंच बंधनकारक आहे का आणि सामान्य माणसासाठी याचा नेमका अर्थ काय आहे, हे सगळं काही आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा खुलासा आहे जो तुम्हाला माहीत असायलाच हवा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लावा ताकद मराठी या न्यूज चॅनलमध्ये। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। एनसीएमसी कार्ड म्हणजे नेमकं काय? गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरातल्या एसटी डेपोमध्ये एनसीएमसी कार्ड काढण्यासाठी मोठी गर्दी दिसते आहे, पण अजूनही अनेकांना हे कार्ड नेमकं काय आहे हे नीट माहीत नाही। तर त्यांच्यासाठी पुढच्या एका मिनिटामध्ये लवकरात लवकर सांगतो की नेमकं हे कार्ड काय आहे ते। एनसीएमसी म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड, वन नेशन वन कार्ड या संकल्पनेखालचं एक स्मार्ट कार्ड आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने म्हणजेच MSRTCने हे कार्ड एसटी प्रवासात सरकारी सवलतींचा लाभ घेण्यासाठी अत्यंत लागू केलेले आहे। जुन्या कागदी पासची जागा आता हे डिजिटल स्मार्ट कार्ड घेणार आहे। सुरुवातीला 1 ऑगस्ट 2026 पासून हे कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय होता, पण नोंदणी आणि कार्ड वितरणात तांत्रिक अडचणी आल्यामुळे अनेक पात्र प्रवाशांना कार्ड वेळेत मिळालं नाही। त्यामुळे परिवहन मंत्री तथा MSRTCचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही मुदत आता 1 सप्टेंबर 2026 पर्यंत वाढवून दिलेले आहे। हे कार्ड कोणासाठी आहे? पहिली गोष्ट म्हणजे पहिला वर्ग यामध्ये आहे तो महिला प्रवासी। एसटी प्रवासात 50% सवलत म्हणजे 100 रुपयांचं तिकीट 50 रुपयात मिळतं। त्यासाठी सर्व महिलांनी हे कार्ड काढून घेणं अत्यंत गरजेचं आहे। दुसऱ्या नंबरवर येतात 65 ते 75 वयोगटातले ज्येष्ठ नागरिक, यांनाही 50% सवलत मिळते, म्हणजे अर्ध्या तिकिटात प्रवास। तिसऱ्या नंबरवर येतात 75 वर्षापेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिक, म्हणजेच अमृत ज्येष्ठ नागरिक, यांना 100% सवलत मिळते, म्हणजे पूर्णपणे मोफत प्रवास। त्याचबरोबर दृष्टीहीन आणि दिव्यांग प्रवासी, विशेष सवलतीसाठी वैश्विक ओळखपत्र आवश्यक असतं। विद्यार्थी, सवलतीच्या पाससाठी सरळ क्रमांक आवश्यक। इतर सवलत पात्र नागरिक, स्वातंत्र्य सैनिक, मान्यता प्राप्त पत्रकार, राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त व्यक्ती यांना संबंधित शासकीय प्रमाणपत्र सादर करावं लागतं। आता ज्यांना कुठलीही सवलत नको आहे, म्हणजे सर्वसाधारण प्रवासी, त्यांच्यासाठी हे कार्ड अजिबात बंधनकारक नाही, जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारची सवलत मिळणार नाही। त्याचबरोबर कार्ड कुठे आणि कसं काढायचं? तुमच्या गावातल्या, तालुक्यातल्या किंवा जिल्ह्यातल्या एसटी डेपोमध्ये जाऊन तुम्हाला हे कार्ड काढता येणार आहे। ग्रामीण भागातल्या प्रवाशांच्या सोयीसाठी राज्यभरात हजारो अधिकृत नोंदणी केंद्रे आणि एजंट नेमण्यात आले आहेत। नोंदणी प्रक्रिया अशी आहे: आधी मोबाईल नंबरची OTP द्वारे पडताळणी होते, नंतर आधार प्रमाणीकरण आणि आवश्यक असल्यास बायोमेट्रिक पडताळणी, आणि शेवटी अधिकृत केंद्रावर कागदपत्र जमा करून प्रक्रिया पूर्ण होते। कागदपत्रे: महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी आधार कार्ड आणि मोबाईल नंबर, त्याचबरोबर स्वतः त्या ठिकाणी उपस्थित असणे अत्यंत आवश्यक आहे। दृष्टीहीन आणि दिव्यांग प्रवाशांसाठी वैश्विक ओळखपत्र त्या ठिकाणी लागणार आहे। विद्यार्थ्यांना सरळ क्रमांक किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट त्या ठिकाणी दाखवावा लागेल। इतर सवलत पात्र नागरिकांसाठी संबंधित शासकीय प्रमाणपत्र लागणार आहे। नवीन कार्डसाठी साधारण 200 रुपये शुल्क आकारला जातो। त्याचबरोबर जर तुमच्याकडे जुने स्मार्ट कार्ड असेल आणि ते तुम्ही त्या ठिकाणी जमा केलात
तर त्या ठिकाणी तुम्हाला 150 रुपयामध्ये हे कार्ड मिळू शकतं. या कार्डवरती रिचार्ज तुम्ही कंडक्टरद्वारे करू शकता. एसटी डेपोमध्ये जाऊन त्या ठिकाणी जे एजंट आहेत त्यांच्याकडून तुम्ही या कार्डमध्ये रिचार्ज करून घेऊ शकता. त्याचबरोबर हे कार्ड काढण्याची अंतिम मुदत 1 सप्टेंबर 2026 नंतर ज्यांच्याकडे हे कार्ड नसेल त्यांना बसमध्ये सरकारी सवलत मिळणार नाही. पूर्ण भाडं भरावं लागेल. नोंदणीनंतर कार्ड हातात यायला 15 ते 20 दिवस लागू शकतात. त्यामुळे याच आठवड्यात जवळच्या डेपोत जाऊन नोंदणी करून घ्या. मी तर म्हणतो आजच्या आज जाऊन हे कार्ड तुम्ही काढून घेणं अत्यंत आवश्यक आहे. मंडळी, आता सगळ्यात महत्त्वाचा खुलासा, हे NCMC कार्ड बंधनकारक करण्याचा निर्णय हा विधानसभेने मंजूर केलेला कायदा नाही, तर तो MSRTC आणि परिवहन विभागाचा एक प्रशासकीय धोरणात्मक निर्णय आहे. म्हणजे हे कार्ड नसणं हा कुठलाही कायदेशीर गुन्हा नाही आणि यासाठी कुणालाही दंड किंवा शिक्षा होत नाही. याचा साधा अर्थ असा आहे की जर तुम्हाला एसटीतल्या सरकारी सवलतीचा लाभ घ्यायचा नसेल, म्हणजे तुम्ही नेहमीचं भाडं म्हणजेच पूर्ण तिकीट काढू शकता आणि प्रवास करणार असाल तर हे कार्ड तुमच्यासाठी अनिवार्य नाही. हे कार्ड फक्त त्यांच्यासाठी गरजेचं आहे ज्यांना महिला सवलत, ज्येष्ठ नागरिक सवलत किंवा अमृत ज्येष्ठ नागरिक सवलत या योजनांचा मोफत प्रवास हवा आहे. त्यामुळे कुणीही तुम्हाला हे कार्ड नसेल तर कायदेशीर कारवाई होईल असं सांगत असेल तर ती चुकीची माहिती आहे. घाबरून जायची किंवा घाईघाईने चुकीच्या एजंटकडे पैसे भरायची काहीच गरज नाही. तरीही ज्यांना सरकारी सवलतीचा लाभ हवा आहे त्यांनी मात्र वेळेत हे कार्ड काढून घेणं फायद्याचं आहे, कारण मुदतीनंतर सवलत बंद होईल. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी व्हॉट्सअप आणि फेसबुक ग्रुपवर नक्की शेअर करा. पाहुण्यांना, शेजाऱ्यांना, मित्रांना आणि मैत्रिणींना देखील हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या माहितीचा फायदा मिळेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या खऱ्या व सरकारी योजनांचे अपडेट लवकरात लवकर मिळतील. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.